की सातारा सांगली त्या द्राक्ष बागायतदारांना सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये पाऊस काय येणार नाही, फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून तुम्ही चिंता करायची काही गरज नाही. फक्त राज्यामध्ये आता म्हणजे 29 फेब्रुवारी 1 मार्च आणि 2 मार्च दरम्यान पूर्व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी, त्याच्यानंतर पश्चिमी विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी आणि त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये तर म्हणजे जास्त नाहीच समजा, नुसतं तुरळक ठिकाणी कुठंतरी एखाद्या जिल्ह्यात एखाद्या गावामध्ये कुठंतरी पाऊस येईल. त्याच्यामुळे काही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी घाबरायची गरज नाही. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील ना ढगाळ वातावरण राहणार आहे, 2 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक जर वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. पण 3 मार्चपासून सर्व शेतकऱ्यांनी आपण आपलं शेतीची कामे करा, कारण की परत म्हणजे गहू काढायचं असतं तर काढा. काही म्हणजे 3 पासून हवामान कोरडं राहणार आहे म्हणून काही चिंता करायची गरज नाही. 3 मार्चपासून परत अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. पण